श्रीहरये नमः. श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रोत्याहो नमस्कार. श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 47व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा मुद्दा आहे भावी ब्रह्माकडून भावी मारीचाचे स्वरूप कथन. तेथे आणखीन एक विचित्र घटना घडली. त्यांच्याच जवळपास असणाऱ्या एके ठिकाणी त्या सर्वांनी एका तपोनिरत व्यक्तीस पाहिले. ती कोणी तपस्वी व्यक्ती असण्याबद्दलची भावना शिष्यांच्या मनात निर्माण झाली. श्री मध्वांनी शिष्यांना सावध करीत सांगितले, तो काही खरा तपस्वी नव्हे, तो एक कपटी आहे. स्वरूपतः तो दैत्य आहे. पुढील कल्पात मारीच म्हणून जन्म होण्यासाठी त्याचे हे तप आहे. प्रत्येक बाबतीत त्यांचे म्हणजे गुरु मध्वांचे विचार सुस्पष्ट असायचे. त्यांच्या नजरेतील प्रत्येक व्यक्तीची पूर्वपीठिका आणि भविष्य तत्क्षणीच स्पष्टपणे पाहण्याची दिव्य दृष्टी त्यांच्याकडे होती. या प्रकारे सकल शास्त्रातील प्रावीण्य प्राप्त करणारी अद्भुत अशा अन्य कुणाची नोंद इतिहासात नाही. श्री मध्वांनी भावी मारीच म्हणून त्या व्यक्तीला ओळखण्याचे प्रमुख कारण म्हणजे ते स्वतः भावी ब्रह्मदेव आहेत म्हणून. मारीचाला ब्रह्मदेवाने वर दिला होता असे रामायणात सांगितले आहे. पुढे हा मारीच असेल तेव्हा ब्रह्मपदावर असतील ते श्रीमध्वच. शिष्यांना गुरुवर्यांनी ज्या रीतीने सतर्क केले त्याचेही शिष्यवर्गाला आश्चर्य वाटले. जरी त्यांची उक्ती शिष्यांना संशयास्पद वाटली नसली तरी प्रत्यक्षात त्याबद्दल समजून घेण्याबद्दल त्यांच्यात उत्सुकता निर्माण झाली. त्या साऱ्यांनी पुन्हा त्या तपस्वीकडे जाऊन त्याची परीक्षा पाहिली. त्याचे हावभाव, त्याचे शब्द, शैली सारे काही असुरी संपत्तीचे दर्शन घडविणारे होते. त्यामुळे श्रीमध्वांच्या वाणीला पुष्टी मिळाली. ते समजून चुकले. शास्त्रार्थ सांगणारे गुरु आणि सर्वार्थ सांगणारे हे श्रीमध्व गुरु म्हणजे हे मूळ गुरु, जगद्गुरु म्हणजे विश्वगुरूच होत. सामान्यपणे त्या भावी मारीच्यासारख्या धूर्त तपस्वींची संख्याच अधिक असते. तपस्व्याचे सोंग घेऊन भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक करणारे असे हे तपस्वी वास्तविक गोमुखी व्याघ्र असतात. यासारख्या तपस्वींमध्ये काही जणांचे वैराग्य केवळ उदरवैराग्य असते, तर काही जण जगताच्या विनाशासाठी कारण ठरतात. या प्रकारच्या तपस्वींकडून पसरल्या गेलेल्या जाळ्यामध्ये मी म्हणणारे सुशिक्षित ही अडकून बळी जातात. हे अत्यंत क्लेशदायी होय. मुग्ध आस्तिकांप्रमाणेच परमनास्तिकही अशांच्या कुतंत्रास बळी पडून स्वतःवर अनर्थाची मालिका चोढवून घेतात. इंद्रजाल मायाजालाने जनतेचे शोषण करून स्वतःला भगवंत म्हणून, भगवंताचा प्रेषित म्हणून घोषित करून निष्पाप जनतेस गैरमार्गी लावणाऱ्या या अशा लोकांपासून समाजाला होणारा अपाय साधासुद्धा नसतो. अशी नीच माणसे आपले कार्यक्षेत्र म्हणून
या भावी मारीच्याप्रमाणे सामान्यतः कुरुक्षेत्र, बद्री यासारख्या पुण्यक्षेत्रांचीच निवड करतात. त्यांचा वेश तर ऋषीमुनीप्रमाणे असतो. रावणासारखे कपट संन्यासीच यांच्यासारख्यांचे आदर्श असतात. अशा लोकांच्या कपट कारस्थानाला बळी न पडता शास्त्रविहित मार्गावरून वाटचाल करून उद्धार करून घेणे हितावह असते. या संदर्भात अशा सूक्ष्म तपशिलावर श्रीमध्वांनी प्रकाश झोत टाकला आणि प्रकाश झोत टाकून प्रकाशात आणलेली सूक्ष्म तत्वे आपण समजून घेतली पाहिजेत. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील भागात भेटूया पुन्हा. पुढील भागातील पहिला मुद्दा असेल ऋषिकेशामध्ये श्वास नियामक. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु.